मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टींवर हे सगळेजण अवलोकन करताना दिसणार आहे आपल्याला. बघत राहा. आता हा अर्जुन म्हणतोय, की मी आता काही शांत बसणार नाहीये. महिपतला अटक होईलच आणि पोलीस त्याचा शोध लावतातच आहे. महिपत सापडेपर्यंत आता काही आपण शांत बसणार नाहीये. तर आता या कल्पनाताई म्हणतात, "हो बाबा, पण एक बरं झालं या सगळ्यात आपल्या प्रतिमाची स्मृती पूर्णपणे परत आली आहे." प्रतिमा त्या म्हणतात, "हो, मला काही केल्या ती रात्रच आठवत नव्हती. अगदी महिपतने माझ्या समोर पिस्तूल रोखलं तिथपर्यंत मी तिथून पळाले आणि एका झाडाजवळ लपले." प्रतिमा त्याला आता कालची रात्र सगळे आठवतीये, की काय काय त्यांच्यासोबत घडलं, कसा महिपत पाठलाग करत होता वगैरे वगैरे. महिपत जेव्हा त्यांच्या समोर येऊन उभा राहिला रात्री, तेव्हा प्रतिमा त्या सांगतायत, "जेव्हा तो महिपत माझ्या समोर रात्री येऊन उभा राहिला ना, तेव्हा तेव्हा मला आठवलं, की हाच आहे तो क्रूर चेहरा. तो महिपत माझ्या समोर येऊन अगदी तसाच उभा राहिला होता, जसा तो 22 वर्षापूर्वी उभा राहिला होता. तोच, तोच खुनशी चेहरा. तीच मला मारायची त्याची धडपड आणि त्या क्षणाला मला सगळंच्या सगळं अगदी लख्ख आठवलं." आता प्रतिमा त्याला भूतकाळही आठवलाय अगदी पूर्णपणे. आता ही सायली म्हणते, "हो ना प्रतिमात्या, मी तुम्हाला तिथे शोधत येत होते, पण तुम्ही मला तिथे दिसलाच नाही." प्रतिमा त्या म्हणतात, "अगं सायली, माझ्या अंगात कुठून बळ संचारलं कळलंच नाही ग. अगं, तो मैपत समोर मी कशी उभी राहिले ते जळतं लाकूड घेऊन मलाच कळलं नाही ग सायली." आता सगळेजण ऐकतायत बरं का. प्रतिमा त्या जे जे सांगतायत थोडक्यात त्यांनी त्यांच्यात कुठून हिंमत आली ते सांगितलंय. आता हे सगळं ऐकल्यावर विमल म्हणते, "बापरे, प्रतिमाताई, तुम्ही हे सगळं कसं जमवून आणलं हो?" प्रतिमा त्या म्हणतात, "नाही ग विमल, एकटीने नाही केलं मी. हे सगळं मला सायलीने शिकवलं आणि सायलीने हे मला सगळं कसं कसं त्याला प्रतिकार करायचा मैपतला कसा नाही, हे सगळं तिने शिकवलं होतं. तिच्यामुळेच मला हे सगळं जमलं. मी फक्त तिने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या." प्रतिमात्याने आता सगळ्यांना सांगितलं, की सायलीने त्यांना स्वरक्षणाचे धडे कसे दिले. तर बघा, आजचा एपिसोड पण त्यांनी चांगला दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रतिमात्या म्हणतात, "सायली, तू नसतीस बेटा तर मी काय केलं असतं ग?" आता सायली त्यांच्याकडे बघून स्माईल करते आणि घरच्यांना म्हणजे बाकीच्यांना सुद्धा सायलीवर खूप प्राऊड फील होत आहे. तसं पाहायला गेलं तर हे सगळेजण अगदी स्वतःचा जीव वाचवून पळाले जंगलातून असं म्हणायला हरकत नाहीये. थरार त्यांनी मस्तच रंगवला होता. आता प्रश्न आहे तो म्हणजे महिपतने दिलेला कबुलीत जबाब. महिपतला आता कसं पकडायचं? काय झालंय प्रेक्षकांनो, आता सगळेच महिपत की जान की दुश्मन बन गए. म्हणजे बघा आता ही प्रिया काय म्हणते. प्रिया नागराजला घरी सोडते. गाडीत ती म्हणत असते, "काय बोलताय? तुम्हाला गोळीबाराचे आवाज आले? पोलीस तिथे पाठलाग करत होते त्या महिपतचा आणि तुम्ही तिथे लपून का राहिलात?" नागराज म्हणतो, "मग काय करणार होतो मी? सगळीकडे अंधार होता त्या जंगलात. अगं, त्यात त्यात माझा पाय मुरगळला होता. ठणकत होता माझा पाय. मी कसा पडणार होतो बाहेर सांग बरं?" प्रिया म्हणते, "मग तो महिपत कुठे गेलाय?" नागराज म्हणतो, "तेच कळत नाहीये ना. महिपत कुठे गेला? महिपत नक्कीच जंगलातनं बाहेर पडला असणार आहे." प्रिया म्हणते, "नाही, तो महिपत तुम्हाला लटकवून गेलाय. तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठीच तो महिपत तिथे घेऊन गेला होता. कळतंय का तुम्हाला? हा सगळा अर्जुन सायलीचा प्लॅन आहे. हे काय महिपतला माहित नव्हतं का?" प्रिया आता नागराजला महिपतच्या विरुद्ध भडकवते बरं का प्रेक्षकांनो. नागराज म्हणतो, "चल, काहीतरीच काय बोलतेस? तो कशाला हे सगळं असं करेल?" प्रिया म्हणते, "तुम्हाला एक साधी गोष्ट कळत नाही का हो? अहो, महिपत पोलिसाच्या हाती लागला तर सगळ्यात आधी तो कोणाचं नाव घेणार आहे? तुमचं. तो सांगून नाही टाकणार का पोलिसांना की किल्लेदारच्या ऍक्सिडेंटची सुपारी तुम्हीच त्याला दिली होती म्हणून? काय तुम्ही पण. तो मैपत पोलिसाच्या हाती लागायच्या आत आपल्याला आधी सापडला पाहिजे." आता नागराज म्हणतो, "नाही सापडणार तो पोलिसाला. तो तो करेल, मला फोन करेल." प्रिया म्हणते, "हे असे तुम्ही लंगडत भटकत होता रस्त्यावर तेव्हा आला का तो मैपत तुमच्या मदतीला?" नागराज म्हणतो, "जरा थांबतेस का तुझी बडबड? थांबव जरा तुझी बडबड. थांब, मी फोन करून बघतो मैपतला." नागराज आता फोन लावत असतो मैपतला, पण मैपतचा फोन स्विच ऑफ येतोय. मग प्रिया म्हणते, "तुम्हाला काही कळतं का हो?" आता नागराज थोडासा टेन्शन मध्ये आलाय बरं का. प्रिया म्हणते, "काय तुम्ही पण, फोन ऑफ असेल ना त्या मैपतचा?" नागराज म्हणतो, "हो." प्रिया म्हणते, "पोलीस मागावर असल्यावर फोन ऑन ठेवायला तो काय मूर्ख वाटला का तुम्हाला? अहो, तो मैपत पळून गेलाय. तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेलाय तो. अहो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपण त्या मैपतला आधी शोधूयात." इकडे आता पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन घेतलाय. कल्पनाताई म्हणतात, "बाई, मी तर रात्रभर देवी समोर धरणं धरून बसले होते माझ्या पोरांना सुखरूप ठेव म्हणून आणि देवी आईने माझं ऐकलं." विमल म्हणते,
ताई आपण शिऱ्याचा प्रसाद करूयात का? प्रसाद करायला हवा ना? कल्पनाताई म्हणतात, "हो अगं करूयात." आणि प्रतिमा, "भाऊजी जेवून जा हं तुम्ही." रविराज म्हणतात, "नको अहो वहिनी, प्रतिमा पण खूप थकली आहे. आम्ही घरीच जातो." प्रतापराव म्हणतात, "नाही रे रविराज, आता प्रतिमा इथेच आराम करणार आहे हां. तुम्ही दोघेही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहात." आता प्रतापरावांच्या आग्रहास्तव दोघे तिथेच थांबतात. कल्पनाताई म्हणतात, "चल विमल, आपण तयारी करूयात." आता बघा प्रेक्षकांनो, रविराज आणि अर्जुन स्टडीमध्ये गप्पा मारतात. म्हणजे आता मी सांगितलं ना सुरुवातीला, झालेल्या सगळ्या गोष्टींचं ते अवलोकन करतात आणि आता येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला नशीबवान ठरलं तर मग या दोन्हीही मालिकांचे महासंगम बघायला मिळणार आहे. महासंगम म्हणजे नाव एपिसोड लवकर येत नाहीत, ती तर गोष्ट वेगळीच आहे, पण नेमकं काय त्याच्यातून सिद्ध होतं ते काही कळत नाही बरं का. तर असो, आता रविराज म्हणत असतात अर्जुनला, "अर्जुन, अरे मी सुमनला कळवतो रे, ती खूप काळजी करत असेल." आता हे रविराज सुमनला फोन लावतात. फोन लागल्या लागल्या सुमन तिकडनं भरपूर प्रश्न आधी विचारून घेते. ती म्हणते, "अरे बापरे! हॅलो भाऊजी, अहो कुठे आहात तुम्ही? अहो भाऊजी, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाहीये. अहो हॉलमध्ये फेऱ्या मारून रात्र काढली हो मी. अहो एकदा मी बघितलं बाहेर जाऊन, पण बाहेर कोणीच नव्हतं." रविराज म्हणतात, "ए बाई, अगं ए सुमन, अगं माझं ऐकून घेशील का?" सुमन म्हणते, "सॉरी हां भाऊजी, बोला बोला." आता "वहिनी ठीक आहेत ना भाऊजी? तुम्ही, अर्जुन, सायली ठीक आहात ना? कुठे आहात?" रविराज म्हणतात, "हो बाई हो, आम्ही सगळे ठीक आहोत. अगं आम्ही सुखरूप आहोत. आम्ही इकडे सुभेदारांच्या घरी आहोत. थोड्या वेळाने येऊ आम्ही घरी." सुमन म्हणते, "बरं झालं बाई, टेन्शन गेलं." रविराज म्हणतात, "बरं नागराज कुठे? त्याला फोन दे बरं." सुमन म्हणते, "भाऊजी ते घरी नाहीये." आता रविराज म्हणतात, "एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला नागराज?" सुमन म्हणते, "ते ना भाऊजी, ठाण्याला माझ्या आत्याकडे गेले होते ना." रविराज म्हणतात, "अगं ते तर तो काल गेला होता. अजून घरी नाही आला? रात्रभर बाहेर होता की काय तो?" सुमन म्हणते, "नाही म्हणजे आले होते ते घरी, पण पुन्हा सकाळीच आत्ता बाहेर गेलेत. काहीतरी काम होतं म्हणे." रविराज म्हणतात, "कसले कामं असतात ग त्याला? सकाळी सकाळी बाहेर फिरतोय. ठीक आहे, मी करतो त्याला फोन आणि विचारतो तो कुठे आहे ते." सुमन म्हणते, "नको राहू द्या भाऊजी. त्यांनी सांगितलंय मला लवकर येणार आहेत ते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बहिणीजवळ थांबा आणि निवांत या." बिचारी सुमन काहीतरी आपलं खोटं बोलून टाकते आणि वेळ मारते. रविराज आता फोन ठेवून देतात. इकडे नागराज आणि प्रिया एका टपरीवर थांबलेत चहा प्यायला. आता इथे सांगते बरं का प्रिया, की तिला तुळजापूरला जायचंय बघा. आता चहा पिताना नागराजला काही तिथे बसता येईना, त्याचा पाय चांगलाच मुरगळलाय. आता ही प्रिया म्हणते, "हे बघा, तुमच्या कानावर काही गोष्टी घालायच्यात म्हणून सांगते तुम्हाला." प्रिया चहा पिताना नागराजशी बोलते. प्रिया म्हणते नागराजला, "हे बघा, आपण एकत्र काम करतोय म्हणून काही गोष्टी तुमच्या कानावर घालतीये. माझी एक मैत्रीण आहे सामी नावाची, तिचा आहे ना प्रॉब्लेम झालाय. म्हणजे तिला जो मुलगा आवडतो त्याचं लग्न एका वेगळ्याच मुलीशी ठरलंय. काय करावं तिला समजत नाहीये. म्हणून ती मला म्हणत होती, की तू येशील का माझ्या मदतीला?" नागराज म्हणतो, "जा की ग मग मदतीला." "नाही, याला त्याला मदत करायचा छंद जडलाच आहे तुला, नवीन छंद." प्रिया म्हणते, "लग्न तुळजापूरला आहे. इथे मैपतने आणि तुम्ही घोळ घालून ठेवलाय ना, इथे हा घोळ निसरू की त्या लग्नाला जाऊ?" नागराज म्हणतो, "हे बघ प्रिया, मला काय वाटतंय, की म्हणजे हळूच बोलतो तो आणि म्हणतो, "मला काय वाटतंय, की महिपत पोलिसाच्या भीतीने लपून बसला असणार आहे. त्याच्याकडे एखाद दुसरा फोन आला, की तो लगेच फोन करेल मला." आता जेव्हा नागराज असं बोलतो, तेव्हा त्याला अचानक लक्षात येतं, अरे त्या पक्क्याला फोन करून बघतो. त्या पक्क्याला सगळं माहीत असेल. प्रिया म्हणते, "कोण पक्क्या?" नागराज म्हणतो, "तो महिपतचा पंटर आहे." प्रिया म्हणते, "फोन स्पीकरवर ठेवा." मग स्पीकरवर ठेवा. आता बघा नागराज फोन लावतो त्याच्या महिपतच्या एका गुंडाला. नागराज म्हणतो, "ए पक्क्या, अरे मी नागराज बोलतोय. महिपत कुठे आहे रे? काही माहितीये का नाही तुला?" आता तिकडनं त्या पक्क्याने सगळं काही सांगितलंय, की महिपत जंगलातनं कसा निसटला, पण कुठे गेला ते सांगितलंय का नाही हे काही समजलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. कारण फक्त त्यांनी इथे त्या पक्क्याचे ओठ हलताना दाखवलेत आणि काल रात्री महिपत कसा निसटला ते सगळं तो पक्क्या सांगतोय असं भासवलंय. नागराज म्हणतो, "म्हणजे महिपत पनवेलमध्ये नाहीये?" तो पक्क्या म्हणतो, "नाही ना साहेब." नागराज म्हणतो, "ट्रकमध्ये बसून कुठे गेला मग तो?" त्यावर त्याचा पक्क्या म्हणतो, "मला काही माहित नाही साहेब, त्यांचा फोन पण बंद येतोय. त्यांचा फोन पण नाही आलाय मला नागराज सेठ." आता असं म्हणतो तो आणि नागराजला अजून टेन्शन येतं. महिपत त्याला कॉन्टॅक्ट का करत नाहीये म्हणून. कारण हे दोघं जिगरी दोस्त आहेत ना. काय होईल माहिती का प्रेक्षकांनो, आता महिपत तुळजापूरला जाऊन लपेल. तिथे महिपतचा मित्र आहे ना नागेश्वर,
तुम्हाला म्हणून सांगते, पण मीही ती मालिका बघते बरं का, नशीबवान. खूप छान स्टोरी आहे प्रेक्षकांनो त्या मालिकेची. माझी पण खूप इच्छा आहे त्या मालिकेचा रिव्ह्यू द्यायची, पण मला वेळेअभावी ना जमूच नाही लागलं. एकतर हिवाळ्याचे दिवस आहे, लहान आहेत, कसा दिवस उडून जातो भुरकून कळत सुद्धा नाही. खूप कामं पेंडिंग असतात घरातली सुद्धा. असो, पण आता नागराज फोन ठेवून देतो त्या पक्याचा आणि टेन्शन येतं त्याला. प्रिया त्याला अजून भडकवते आणि म्हणते, "पाहिलं का? पाहिलं का तो मैपत तुम्हाला कुठे फोन करतोय? बसला का विश्वास? त्या मैपतने फक्त स्वतःचा विचार केलाय यात. प्रकरण जर त्याच्या गळ्याशी आलं ना, तर पोलिसांकडे तो नक्कीच तुमचं नाव घेईल, लक्षात ठेवा." प्रिया नागराजला भडकवते, पण नागराज म्हणतो, "चल नाही का? पोलीस, दादा, अर्जुन, सायली ते मैपत पर्यंत पोहोचले तर पडेल म्हणा माझं नाव बाहेर, पण नाही, 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 नाही. माझी एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाईल यार." प्रिया म्हणते, "म्हणूनच म्हणते मी, कुणी मैपतपर्यंत पोहोचायच्या आत आपण तिथे पोहोचू मैपतपर्यंत." नागराज म्हणतो, "मैपत सापडला ना, की मग काय करायचं ग आपण?" आता हे तो द्वेषाने बोलतोय, म्हणजे हे दोघे मिळून त्या मैपतला संपवायचा प्लॅन करतात की काय असं वाटतंय. तिकडे ते रविराज नागराजला फोन लावत असतात बरं का, आणि सायली विचारते, "काय झालं रविराज काका?" रविराज म्हणतात, "कुठे गेला कोणास ठाऊक नागराज, सकाळी सकाळी कुठे उंडारतो कोणास ठाऊक." आता सुमन पण नागराजला फोन करते, पण नागराजचा फोन लागत नाहीये. तितक्यात तिकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य आलाय. काल बिचारा अर्धा घायल झाला होता ना. अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य, तू कशाला येत बसलास आज? काय झालं? बरं आहेस ना? आराम करायचा असता रे." आता अर्जुन ने असं बोलल्यावर चैतन्य म्हणतो, "अरे बोललो अश्विनशी मी, एवढं काही मेजर लागलं नाहीये मला." मग विमल येते आणि म्हणते, "चैतन्य दादा, गरम कॉफी घ्या बरं, बरं वाटेल तुम्हाला." आता इकडे पुन्हा प्रिया आणि नागराज गाडीमध्ये बोलताना दाखवलेत एकमेकांशी. आता प्रियाला कळणार आहे प्रेक्षकांनो, साक्षी जिवंत आहे आणि ती बघणार आहे साक्षीला. नागराजचं घर आलंय. प्रियाला तो म्हणतो, "तू नाही येणार का आतमध्ये?" प्रिया म्हणते, "तिथे माझं माहेरपण करायला कोणी आहे का? नाही, उगाचच मी तिकडे आले तर तो किल्लेदार 1000 प्रश्न विचारेल. मला नाही यायचंय, जाऊ द्या." नागराज म्हणतो, "ते आहेच म्हणा." प्रिया म्हणते, "हे बघा, आता तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. अर्जुन सायली तिकडे आले तर त्यांना काही कळलं तर ते त्या रविराजला सांगायला येतील. त्यांचं बोलणं कान उघडे ठेवून ऐका." नागराज म्हणतो, "ए चल ए प्रिया, मला शिकवायची गरज नाही, मला कळतं बरं का सगळं." प्रिया म्हणते, "नीट बोलायचं माझ्याशी, डोक्यावर तुमच्या टांगती तलवार आहे ना, त्याच्यावर फोकस करा, निघा आता." असं म्हणून आता नागराजला घराजवळ सोडलंय तिने. नागराज आता गाडीच्या बाहेर उतरतो, लंगडत लंगडत घरात येतो. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे काय होतं. आज ना ऍक्च्युली मालिकेमध्ये भरपूर डायलॉग दाखवलेत त्यांनी. प्रिया नागराजला सोडून निघून जाते. इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरचं सीन घेतलाय. चैतन्य विचारतो अर्जुनला, "काय रे बाबा अर्जुन, महिपत बद्दल काही कळलं का?" अर्जुन म्हणतो, "नाही नाही यार अजून." पण तो महिपत असं निसटून जायला नको होता. त्याला पकडलं असतं तर बरं झालं असतं. नाही म्हणजे फायरिंग सुरू झाली तेव्हा प्रतिमात्याला आणि सायलीला आम्ही बाहेर काढलं रे तिथून, आणि तेवढ्या वेळात तो महिपत निसटून गेला. रविराज म्हणतात, "नाही, आपल्याला त्याचं कन्फेशन तर मिळालंय ना अर्जुन. त्याने हे सगळं केलंय, त्याने त्याच्या तोंडाने कबूल केलंय. फक्त आता प्रश्न हा आहे की त्याने हे सगळं का केलंय?" म्हणजे प्रेक्षकांनो, ते जवळपास सत्यापर्यंत पोहोचलेत बरं का. फक्त आता नागराजचं नाव बाहेर येणं बाकी आहे. अर्जुन म्हणतो रविराजांना, "तेच कळत नाहीये ना सिनियर, तेच तर कळत नाहीये. तू म्हणतोयस की तुझी आणि मैपतची आधीपासून ओळख विशेष नव्हती ना, मग त्याला तुझा जीव का घ्यावासा वाटला? नाही म्हणजे तुझ्या सगळ्या कुटुंबाच्या जीवावर उठला रे तो." सायली म्हणते, "अहो त्या रात्री म्हणजे काल प्रतिमा आत्या विचारत होत्या, तेव्हा तो सगळं सांगायला तयार झाला होता की त्याने हे सगळं का केलं. त्याला खात्री होती की तो प्रतिमा आत्याचा जीव आता घेणारच. पण नेमका त्याचा तो गुंड धावून आला आणि प्रतिमा आत्याच्या अंगावर आला. तेव्हा मी मध्ये पडले, पण या सगळ्यात तो मैपत बोलायचा थांबला की." आता इकडे बघा, हा प्रश्न मोठा पडलाय त्यांना की मैपत सांगणार असतो, पण नेमकं हे असं असं झालं. तर आता तेवढ्यात इकडे नागराज लंगडत लंगडत घरात आलाय. सुमन घाबरून म्हणते, "अगबाई, काय झालं तुम्हाला? असे का लंगडताय? कधीपासून मी फोन करते, तुमचा पत्ता लागत नाहीये." नागराज सुमनला बाजूला सरकवतो आणि म्हणतो, "बडबड नको करू, थांब जरा, गप्प बस." सुमन म्हणते, "अहो पण काय झालं काय तुमच्या पायाला?" नागराज म्हणतो, "अगं तू बोलायची थांबलीस तर मला बोलता येईल ना सुमन, थांब ना." सुमन म्हणते, "बरं बरं, मी शांत बसते, मला सांगता का काय झालं, का लंगडताय असे?" मग नागराज कसा बोलतो खोटं बघा. तो म्हणतो, "अगं ते काय झालं, ते तेल, तुझं तेल, ते आत्याला पाठवायचं होतं ना ते तेल, तू ते आत्याकडे पाठवायला नव्हतं सांगितलं का तेल?" सुमन म्हणते, "मग त्याचं काय?" नागराज म्हणतो, "गेलो होतो तुझ्या आत्याच्या घरी, तिथून निघायला उशीर झाला, मग काय ट्रॅफिक लागलं." अगं सुमन, एवढं ट्रॅफिक होतं, गाडी इंचभर सुद्धा हलत नव्हती. मग नंतर कसं बसं ते ट्रॅफिक मोकळं झालं, गाडीने स्पीड पकडला ग, नंतर मग आपोआप बंद पडली गाडी.
आता ही सुमन म्हणते, "अरे देवा! बरं मग?" नागराज म्हणतो, "मेकॅनिक कशाचा मिळतोय एवढ्या रात्रीचा? मी आपला सारखा फोन ट्राय करत होतो गं मेकॅनिकला." किती फेका मारतोय बघा ना प्रेक्षकांनो. नंतर मिळाला मला एक नंबर, तर फोनवर असं नंबर लावता मागं गेलो मी अंधाराचा, पडलो मागे एका खड्ड्यात. बेशुद्ध झालो गं सुमन. सुमन घाबरून म्हणते, "अगं बाई बेशुद्ध झाले? अहो मग मला फोन करायचा ना तिथे तुम्ही. मी आले नसते का तुमच्याकडे?" नागराज म्हणतो, "बिनडोक का जरा? अगं बेशुद्ध झाल्यावर मी तुला कसा फोन करणार होतो? एक भला माणूस जात होता बाजूने, त्याने पाहिलं मला आणि ॲडमिट केलं दवाखान्यात." मग लगेच सुमन म्हणते, "अहो पण मग तुमचा फोन का लागत नव्हता अहो?" नागराज म्हणतो, "किती गं, किती प्रश्न विचारते गं? तुला विश्वास नाहीये का माझ्यावर?" आता ही सुमन म्हणते, "बरं तुम्ही अंघोळ करता का? मी चहा ठेवते हं." नागराज म्हणतो, "अगं त्यासाठी आधी काहीतरी मलम आण माझ्या पायासाठी, स्प्रे आण." सुमन म्हणते, "अहो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं ना त्या माणसाने, मग तिथे हॉस्पिटलमध्ये काही मलम-बिलम नाही लावला का तुमच्या पायाला?" नागराज आता त्याचं खोटं पकडलं म्हणून असा पाहायला लागतो बरं का सुमनकडे. मग म्हणतो कसा, "अगं ए सुमन तू वेडी आहेस का? अगं बेशुद्ध पडलो मी म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना मला. मला नाही वाटत त्या हॉस्पिटलवाल्यांना पायाचं कळलं असेल. जा ते आण, मलम आण, काही स्प्रे आण, जाय. बघू नकोस माझ्या तोंडाकडे." सुमनला डाऊट आलाय बरं का आता नागराजवर, की नागराज नक्कीच कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेला होता. मग आता पुन्हा सुभेदारांच्या घरचं सीन दाखवलाय. बापरे! आज भरपूर डायलॉग येतं प्रेक्षकांनो. झाला आता संपतच आला एपिसोड. रविराज म्हणतात, "काय कारण असेल बरं? त्यामुळे तो मैपत आमच्या जीवावर उठला असेल?" नाही, आता हे नेमकं कारण काय होतं ते आपल्याला शोधायला हवं. मग चैतन्य म्हणतो, "पण मैपत पकडल्याशिवाय नाही कळणार सर हे सगळं." रविराज म्हणतात, "बरोबर आहे तुझं चैतन्य. माझ्या आयुष्यातल्या खूप मोठ्या सत्यापर्यंत मी पोहोचलोय. पण फक्त मला आता एवढंच कळायला हवं, की त्या मैपतचं नेमकं माझ्याशी काय शत्रुत्व आहे?" रविराज आता या गोष्टीचा विचार करू लागले आहेत. प्रेक्षकांनो आता फक्त मैपत पकडायची वाट आहे. म्हणजे मैपत पकडला गेला, की तो सगळं सत्य सांगेल का? अर्थातच इतक्या लवकर तर काही रिव्हील होणार नाही. जेव्हा आपल्याला कळेल, की मालिका संपणार आहे, तेव्हा सगळं सत्य रिव्हील होईल. पण हळू ते सत्यापर्यंत पोहोचताय हे तितकंच खरं आहे. आता उद्या अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे आणि सायलीला पुन्हा तो भूतकाळ आठवणार आहे. बघूयात काय घडतंय. उद्याचा एपिसोड जास्त इंटरेस्टिंग वाटतोय मला. आता रविराजांनी असं बोलल्यावर अर्जुन सायलीचा बेडरूमचा सीन घेतलाय. नेहमीप्रमाणे सायली शांत आणि टेन्शनमध्ये असते. ती तिची रूम आवरत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, "असं काय करतेस सायली? तुला काय म्हंटलो मी मगाशी आराम कर म्हणून? काय चाललंय तुझं? कशाला आवरत बसलीयस?" सायली म्हणते, "अहो मन शांत नसताना कसा आराम करू?" अर्जुन म्हणतो, "काल घडलं त्याचा विचार करतेस का सायली?" सायली म्हणते, "हो ना. बघा ना हो, प्रतिमा आत्याने खूप मोठं धाडस दाखवलं हं. कौतुक वाटतंय त्यांचं. मनातनं घाबरल्या होत्या आत्या, पण तरी सुद्धा मैपत समोर ठामपणे उभ्या होत्या. आगीला घाबरणाऱ्या आपल्या प्रतिमा आत्याने चक्क मैपत समोर ते जळतं लाकूड घेऊन उभ्या राहिल्या. हे सगळं कुठे झालं? जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट घडली हो, तिथे पुन्हा जाणं, त्या जागेवर जाणं सोपी गोष्ट नव्हती. सायलीला पण आता बोलता बोलता तो अपघात आठवायला लागतो आणि ती तिच्या डोक्याला हात लावते. असं तिला चक्कर आल्यासारखं होतं. अर्जुन म्हणतो, "तू खाली बस बरं आधी सायली, खाली बस." आणि तो आता तिला पाणी वगैरे बघा आपल्या अपेक्षेप्रमाणे अर्जुन काहीसा सायलीला असाच म्हणतो, पण तरी सायली अर्जुनला आता शेअर करते सगळं जे तिला वाटतंय. आता बघा सायली पाणी वगैरे पिते. अर्जुन म्हणतो, "काय झालंय तुला अचानक सायली? काही त्रास होतोय का?" सायली म्हणते, "डोकं जड झाल्यासारखं वाटतंय हो मला." अर्जुन म्हणतो, "तू ना दमलीयस सायली, तुला आरामाची गरज आहे. तू ना शांत झोप आणि बाकीचा विचार करू नकोस सध्या." सायली म्हणते, "मला कळत नाहीये हो. बघा ना, म्हणजे तिथेही मला जरा अस्वस्थ वाटत होतं हो. तो महिपत जेव्हा कबुली जबाब देत होता ना, तेव्हा मला गरगरायला लागलं होतं हो. काय झालं कळलंच नाही. नेहमी होतं तसंच झालं. म्हणजे याही अवस्थेत मला एक गोष्ट कळत नव्हती, की प्रतिमा आत्याला काहीही म्हणजे एक गोष्ट कळत होती, की प्रतिमा आत्याला काही होऊ द्यायचं नाही. म्हणून मी त्या गुंडाचा सामना करायला गेले. पण मला का गरगरलं असेल हो तिथे अचानक?" आता या गोष्टीचा विचार सायली करते आणि म्हणते, "माझं डोकं का असं एवढं ठणकायला लागलं होतं? मला काही कळतच नव्हतं." म्हणजे हे सगळं खरं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसाठी आपण करतोय. माझा या सगळ्या गोष्टीचा काय बरं संबंध असेल? आता सायली जेव्हा असं बोलते, तेव्हा अर्जुनही त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. हळूहळू सायली सुद्धा तिच्या भूतकाळापर्यंत जाऊन पोहोचतीये असं दिसतंय. आता हे एपिसोड आजचा त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय, की अर्जुन आणि सायली यांचा वाढदिवस आहे.
सायलीचा वाढदिवस ह्यामुळे की ती त्या दिवशी मधुभाऊंना सापडली होती म्हणून तिचा वाढदिवस त्याच दिवशी करतात आणि ऍक्च्युली सायलीचा वाढदिवस त्याच दिवशी आहे बहुतेक, कारण अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच तारखेला असतो. बापरे, कन्फ्युजन आहे खूप मोठं. आता सायलीचा आणि अर्जुनचा वाढदिवस खूप छान साजरा करतात सगळे, अगदी सरप्राईज देऊन वगैरे. आता सायली जेव्हा अर्जुनला ऑप्शन करायला जाते तेव्हा तिला लहानपणीचं अर्जुन आणि ती आठवते. आता त्यामुळे ती जरा डिस्टर्ब होते आणि पुन्हा तिचं डोकं दुखायला लागतं. तर असो, आता इकडे ही प्रिया मैपतच्या घराजवळ पोहोचते तेव्हा मैपतच्या घराजवळ पोलिसांची खूप मोठी गस्त आहे. साक्षी बाहेरूनच बघते मैपत का दिसत नाहीये कुठे, आणि प्रिया नेमकी तिथे पोहोचते आणि साक्षीला तिथे बघते. आता बहुतेक काय अगदी 113% मैपत तुळजापूरलाच जाऊन लपला असणार आहे त्या नागेश्वरच्या घरी. हा महासंगम असला ना की जरा टेन्शन येतं, पण ठीक आहे. मला नशीबवान या मालिकेची कथा माहीत असल्यामुळे मी ती तुम्हाला छान पद्धतीने सांगू शकेल. बघूयात पुढे काय घडतंय. नशीबवान ही मालिका पण खूप छान आणि सुंदर आहे बरं का प्रेक्षकांनो. त्या मालिकेची कथा खूप इंटरेस्टिंग आहे आणि मस्त पद्धतीने ते दाखवतात हं. मलाही या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला नक्की आवडेल. बघू, मी प्रयत्न करेल त्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला देण्याचा आपल्या दुसऱ्या चॅनलवर. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या सुद्धा मालिकेचा एपिसोड आहे. बाई, रविवारी तरी थोडं शांत बसावं. यांनी थोडंसं चेंज होतं ना, रविवार कसं असं मोकळा मोकळा असलं की छान वाटतं ना. पण असो आहे बाबा, उद्या पण मालिकेचा एपिसोड आहे. आता उद्या एपिसोड केव्हा येतो याची वाट बघूयात. अर्जुन सायलीच्या वाढदिवसाची तयारी बघायची आहे आणि पुन्हा सायलीला तिचा भूतकाळ आठवणार आहे वगैरे वगैरे. पाहूया. आज जरा स्लो वाटला एपिसोड, पण डायलॉग भरपूर होते मालिकेमध्ये. आता महासंगम बघायला तयार राहा. येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असतील अशी आशा करूयात आणि उद्याच्या एपिसोडची वाट बघूयात मंडळी. टेक केअर. धन्यवाद.